मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 61. चुपके से लग जा गले रात के चादर तले. गुंतलेल्या नजरांची बोली, त्याच्या डोळ्यातील आकंठ प्रेम आणि तिच्या गालावरची लाजरी लाली. मेघा, फक्त तूच आवडतेस. खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. शब्दातून व्यक्त करणारा तो. राजीव, मला खरंच काही सुचत नाहीये, पण हा क्षण खूप खूप गोड आहे. तुमचं असं अचानक माझ्यासाठी गाणं, सेरेंडिपिटी क्षण. असेच गात रहा. झुकलेल्या पापण्यांचं म्हणणं. हम तुम कितने दूर है, कितने पास है चांद सितारे. तिच्यावर अडकलेल्या प्रेमळ नजरेनेच गात होता तल्लीन होऊन. पण तिला न्याहाळताना गाण्याची गडबड झालीच. ओए, ये क्या? रिधिमा मध्येच ओरडली. सोबत सर्वांचेच मोठ्याने हसणे कानावर पडले. व्हॉट हॅपन्ड? गाणं थांबवत गोंधळूनच पाहिलं सर्वांकडे. राजीव, गाणं असं नाहीये. आधी पास मग दूर. मिलिंद दादांची टिप्पणी. ये अपने मन की बात मेघा को बता रहे हो क्या? प्रकाश सरांनी केलेली मस्करी. राजीव, काय हे असं सर्वांसमोर सुचवतात का? मी दूर बसले म्हणून? गाण्यातली शब्दांची हेराफेरी जाणवून तीही खुदकन हसलीच. ठीक ही तो गाया मैंने. झोपलेल्या आर्याच्या केसांवरून हात फिरवतच बोलला. तो त्याच्या मतांवर ठाम. कळत नकळत झालेली शब्दांची अदलाबदल, पण नजरेत भावना तीच होती. जान, आप हमारे पास क्यों नहीं हो? देखिए सारे कपल्स को. जिवलक सख्या, मग का बसलास असा दूर? मी नाही आले जवळ तर तुम्ही यायचं ना इथे. हा, तुम्हारा इशारा मेघा समझ गई है ना मेघा? मम्मीजी तर सकाळपासूनच चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हत्या. आणि कधीपासून डोळ्यांनी खाणाखुणा पाहतोय की आम्ही? वहिनीही बोललीच. आज कुछ जल्दी ही नींद आ रही है राजीव को. रिधिमाला मिठीत बांधतच गौरव हसत होता. जेवणानंतरच आपापल्या कॉटेजकडे जाऊया असे सुचवणारा राजीव आणि त्याला पाठिंबा देणारी मेघा सगळ्यांच्या थट्टेचा केंद्रबिंदू. एकमेकांच्या कुशीत बसण्याची घाई दोघांना, आणि मोठ्या मंडळींना गप्पा करायच्या होत्या. शेकोटी जवळ गप्पा. अरे, मैंने तो सबके लिए कहा, एवरीवन इज टायर्ड और ये गांव है, यहाँ सब जल्दी सो जाते हैं. आपली बाजू स्पष्ट केली त्याने. हो, मुलंही कंटाळलीत ना, दिवसभर हुंदडलीत. कुशीत अर्धवट झोपलेल्या जियाला गोंजारतच बोलणं. न विचारताच त्याला केलेला सपोर्ट. वी आर टीम. आणि मग त्यावर सगळ्यांचेच आणि अगदी ताला सुरात. ओके फाइन, मैंने गलत गाया ना, आता सगळे सोबत गाऊ. लेट सिंग. सगळ्यांची थट्टा बंद करण्याचा एकमेव उपाय. निसर्गाच्या अंगणात आपापले सूर बेसूर एकमेकात मिसळत जोशी, मेहरा, सन्याल आणि सिंघल कुटुंबीय गात होते. हम तुम कितने पास है, कितने दूर है चांद सितारे. सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती, ये नदिया, ये रहना. आपापल्या जोडीदारासोबत बसलेली 5 जोडपी. बाबांनी प्रेमाने आईच्या खांद्यावर ठेवलेला हात, आणि आईनेही तो तसाच राहू दिला. नेहमीसारखं जावई बापूंना काय वाटेल असं म्हणाली नाही. हे बाबांसाठी अप्रूपच. मम्मीजी पापाजी तर घरच्या लव्हबर्ड गँगचे प्रमुख. हळूच सगळ्यांच्या नकळत
मम्मीजींना गालावर गोड पापी मिळालीच पापाजींची. प्रकाश सरांच्या हाताला विळखा देत खांद्यावर डोकं ठेवूनच बसलेल्या निशा मॅम, दीदी, जिजाजी, दादा, वहिनी तर अगदीच मोकळेपणी रमलेले रुमानी क्षणात. और तुम, गाण्याचा शेवट मोठ्याने ओरडतच निसर्गाचं अंगण दुमदुमलं, नंतरच्या हसण्याच्या खळखळाटाने. आणि मी, गाण्याच्या आवाजाने डोळे चोळत उठलेल्या जियाचा निरागस प्रश्न. तू तर आहेच ग माझी गोडुली, तिला मिठीत कवटाळलेच मम्माने. चलो अब सब सो जाते हैं, पापाजींची घोषणा आणि त्यांना हात धरून उठायला मदत करणाऱ्या मम्मीजी. गौरवही गेलेच पुढे पटकन. तसं पाहिलं तर वजन गौरवनीच पेललं हातावर, पण मम्मीजींचा हात धरून उठण्यात पापाजींना निराळच सुख. शेवटच्या श्वासापर्यंत सोबतीचं वचन. दंगा, आरडाओरडा, कल्ला होऊनही आर्या डॅडच्या पायावर डोकं ठेवून गाढ झोपलेली, आणि मग डॅडच्या हाताच्या झुल्यातच कॉटेज पर्यंतचा प्रवास. कुंभकर्ण, जियाने जवळून चालताना आर्याच्या पायाला केलेल्या गुदगुल्या. डॅड, आर्याचं डोळे मिटूनच कण्हणं. स्वीटू, नो बेटा, डॅडने हसतच समजावलं जियाला. आणि मागून चालणारी मेघा चकितच. कालपर्यंत दुखल्या खुपल्यानंतर मम्मा अशी हाक देणारी आर्या आज फक्त डॅडचा जब होता ओठी. आर्याला कॉटेजच्या बेडवर झोपवताना, मेघा मी आलोच थोड्या वेळात, हातातील मोबाईल दाखवतच इशारा. नक्कीच काहीतरी महत्वाचे कॉल्स. तिनेही डोळ्यांनीच ओके म्हणत जियाला आर्या शेजारी झोपवले. मम्मा तू इथेच थांब ना, इट्स अ न्यू प्लेस. कॉटेजला न्याहाळतच हट्ट. सकाळपासून 1-2दा फेऱ्या झालेल्या कॉटेजच्या, पण ते फक्त ड्रेस चेंज करण्यापुरते. नवीन ठिकाणी जियाला पटकन झोप येत नाही हे मम्मालाही माहीत होतं. हो राणू, मी आहे हा इथेच. जवळ बसूनच थोपटत राहिली. मोठ्याशा कॉटेजमध्ये मुलांचा सेपरेट बेड असावा ही सोय केलेली साहेबांनी, सर्वच जोडप्यांसाठी. मान गए मेहराजी, अगदी कुशीत नाही, पण आपण सोबत नक्कीच झोपू शकतो. हसली गालातच, त्याच्या दूरदृष्टीची तारीफ करत. तो बिझी. सगळ्यांच्या कॉटेजमध्ये शेवटची एक चक्कर, गुड नाईट म्हणत सर्व व्यवस्था नीट आहे ना विचारणा केली. भाई आप मेघा को छोड़कर कहां घूम रहे हो? मिश्किल हसत रिधिमाचा प्रश्न. शी इज विथ जिया आर्या, मोघम उत्तर देतच दारातून बाहेर पडत होता. ओ, जिया आर्याला मॉम डॅडकडे झोपू दे. जवळ येत दबक्या आवाजातच भाई भाभीच्या एकांतासाठी मार्ग सुचवला. नो, वी आर ओके, त्याचं तटस्थ उत्तर. शुअर भाई? नटखट डोळे गोल गोल फिरवतच चिडवलं. स्लीप नाउ, कल जल्दी उठना है, कडक उत्तर देतच पुढच्या कॉटेजकडे निघाला. मेघा को तो सिर्फ बाहों में लेकर ही सोना है. शी इज ऑल्सो टायर्ड, हेल्थ वीक आहे, अँड होल डे इनफ एक्झर्शन झालंय. आपल्याच विचारात नंबर डायल केला. हे 2-3 कॉल करून जाऊ परत मेघाकडे. जान मस्ट बी वेटिंग फॉर मी. तो बसलेला शेकोटीपाशी, मोबाईलमध्ये लक्ष. कानावर आली पैंजणांची छुनछुन आणि अहो झोपायचं नाही का, मधाळ तिचे शब्द. नजर उंचावत हसला गोड. एका कटाक्षात तिचं निरीक्षण. गुलाबी रंगाच्या हेरम पॅन्ट सोबत शॉर्ट कुर्ती धवल रंगाची. ओढणी होती गळ्यात, नावाला घेतलेली. तजेलदार चेहरा, सैलसर अंबाडा आणि हातात शाल. यू लुक डिफरंट तिथली, ब्युटिफुल. दिवसभर चुडीदार मध्ये वावरणारी मेहरा भाऊ या क्षणी फक्त त्याची जान. राजीव, मी छान दिसते हे तर तुमच्या डोळ्यातली चमक सांगून गेली, पण पुढे बोला ना काहीतरी. नो, तुम्हाला?
गोड बाहुलीला बघून बाहुबलींचा झोपण्याचा प्लॅन चेंज. कॉटेजपेक्षा जास्त एकांत तर इथे होता. दोघेच शेकोटीपाशी. नजर झुकवतच बसून घेतलं जवळ. सो क्या करे? कानात हळूच कुजबुज. खांद्यावर हात विसावला. तारे मोजायचे ना? तुम्ही तिकडचे मोजा, मी इकडचे. आकाशाकडे पाहून खळखळून हसणारच होती की ओठांवर त्याचा हात. श्श, धीरे. आसपासच्या कॉटेजकडे नजर फिरवली. काही दिवे जळत होतेच. सर्वजण झोपी गेले नव्हते. इश, सॉरी. त्याच्या हातांच्या आडूनच पुटपुट. ओठांचा मुलायम स्पर्श. त्याच्या खरखरीत हातांवर रोमांच. वैसे भी आज चांदनी रात है. आकाशात गोल गोल चंद्र, ढगांशी पाठशिवणी खेळणारा, मध्येच लपणारा, मध्येच बरसात चांदण्यांची. खूप सुंदर. तिचीही नजर चंद्रावर स्थिर, आणि तो न्याहाळत होता त्याच्या चांदणीला. नदीकडे? नदी के पास? दोघांचा एकच प्रश्न, आणि आश्चर्य मिश्रित गोड हसू. चलिए चलते हैं. उभं राहत हात दिला तिला. तीही हसतच उभी. बट प्रिन्सेस? डॅडच्या डोळ्यात काळजी. कॉटेजमध्ये एकटे कसे सोडायचे? आईला सांगून आले, ती थांबते म्हणाली. हिने हळूच सांगितलं, आणि बायकोचे प्लॅनिंग पाहून मिश्किल भुवया उंचावल्याच. स्मार्ट तितली. चलिए साथ में कुछ रुमानी पल जी लेते हैं. हात हातात घेऊनच नदी काठच्या पाऊल वाटेकडे प्रवास. राजीव, हा एकांत फक्त आपला आहे, आणि ही रात्रही. त्याच्या हाताला घट्ट विळखा देतच निघाली सोबत त्याची बाहुली. ही जागा खूप छान आहे, मुलांसाठीही आणि मोठ्यांसाठीही. ॲग्रो टुरिझम पूर्वी ऐकलेलं, पण पहिल्यांदाच पाहते. परफेक्ट चॉईस मेहराजी. कौतुकानेच बोलत होती. अरे अभी तो आपने कुछ देखा ही नहीं. उद्या सकाळी जाऊया. सारंग हॅज प्लॅन्ड मेनी ॲक्टिव्हिटीज. त्याचंही उत्साहातच सांगणं. आमराईतूनच नदीकडे जाणारी पाऊलवाट. गर्द झाडी चांदणं अडवतही होती, आणि मध्येच झिरपवतही होती. हो, तुम्ही सकाळी एकटे जाऊन प्लॅन करून आलात ना? आम्हाला तर विचारलंच नाही. अंधारात दिसलं नाही, पण नक्कीच इवलसचं नाक मुरडलं असणार, जाणवलं त्याला. ओहो, अभी माफ कर दीजिए, और मैं घूमने नहीं गया था. लाडीगोडी लावत बोलणं. ते सगळ्यांना कसं समजवायचं? मला माहिती आहे की तुमचं काहीतरी महत्वाचं काम असणार, पण दीदी आणि वहिनी नदीबद्दल बोलून उगाच मला त्रास देत होत्या. ते जोडीने सकाळी फिरून आले आणि म्हणे रोमॅन्टिक वातावरणात तुम्ही गायब. ओ, ऐसा कहा? फुरंगटलेल्या गोबऱ्या गालांवर वाकून ओठ टेकवणं हक्कच होता. बट डोंट यू थिंक ये रात ज्यादा खूबसूरत है? बस हम तुम और नदी किनारे कुछ रुमानी लम्हे. गालांकडून ओठ कानाकडे गेलेच. नका ना छळू. हसतच हळूच दूर लोटलं त्याला. अब क्यों शर्मा रही हैं आप? यहाँ तो कोई भी नहीं. जवळ ओढून घेतलंच.